मंडळी, आजचा व्हिडिओ हा देशातील प्रत्येक नागरिकाने शेवटपर्यंत बारकाईने पाहणे गरजेचे आहे। तर आजचा विषय हा लोकशाहीचा प्रवास हुकुमशाहीकडे केव्हा सुरू होतो। नमस्कार मित्रांनो, सार्वजनिक वार्तामध्ये आपले स्वागत आहे आणि मी रमेशचंद्र बागू। कोणत्याही देशात एका रात्रीत हुकुमशाही येत नाही, ती हळूहळू धुक्यासारखी पसरत असते। सुरुवातीला अनेक हुकुमशाह लोकशाही मार्गाने सत्तेत आले होते, परंतु त्यांनी हळूहळू जनतेचे प्रश्न आणि संस्थांची स्वायत्तता संपवली होती। देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे कशी होते याची 5 प्रमुख लक्षणे सांगता येतील। नंबर 1, संस्थांचे खच्चीकरण। न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग यासारख्या लोकशाहीच्या सुरक्षा भिंती जेव्हा सत्ताधाऱ्यांच्या प्रभावाखाली काम करू लागतात, तेव्हा लोकशाहीचा पाया कमकुवत होतो। नंबर 2, पत्रकारिता गप्प होणे। माध्यमाचे काम सत्तेला प्रश्न विचारणे असते, पण जेव्हा माध्यमे जनतेचा आवाज बनण्याऐवजी सरकारची जाहिरात यंत्रणा बनतात, तेव्हा उत्तरदायित्व संपते। कारण प्रश्न मरणे म्हणजेच लोकशाही मरणे। नंबर 3, व्यक्तिपूजा आणि अंधभक्ती। लोकशाहीमध्ये संविधान आणि जनता मोठी असते, पण जेव्हा विचार संपून एखाद्या नेत्याला देशापेक्षा मोठे दाखवले जाते आणि त्याच्यावर टीका करणे गुन्हा वाटू लागतो, तेव्हा हुकुमशाहीची सुरुवात होते। नंबर 4, द्वेष आणि भीतीचे राजकारण। रोजगार, शिक्षण, आरोग्य या मूलभूत प्रश्नाऐवजी जेव्हा धर्म, जात किंवा भाषेच्या नावावर समाजात फूट पाडली जाते, तेव्हा जनता आपापसात लढण्यास व्यस्त होते आणि सत्तेला प्रश्न विचारणे विसरते। नंबर 5, जनतेची उदासीनता। हुकुमशाहीची सर्वात मोठी ताकद शांत बसलेली जनता असते। जेव्हा सुशिक्षित नागरिक अन्यायाविरोधात गप्प राहतात, तेव्हा लोकशाहीचा अंत सुरू होतो। लोकशाही फक्त मतदानाच्या दिवशी नाही, तर रोज प्रश्न विचारून जिवंत ठेवावी लागते। शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते की संविधान कितीही चांगले असले तरी ते चालवणारे योग्य नसतील तर लोकशाही टिकणार नाही। सत्ता कोणाचीही असो, प्रश्न विचारण्याचा नागरिकांचा अधिकार जिवंत राहिला पाहिजे। तो कोणी हिरावून घेता कामा नये आणि तसे झाले तर हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू झाली आहे असे समजायला हरकत नाही। हुकुमशाहीची वाटचाल तेथेच थांबते जेथे जनतेचा प्रश्न विचारणारा आवाज बुलंद होतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।